हे 5 तत्व आहे आणि याच्यावरनं कळतं आज आमचं जलतत्व वाढलंय का वायू तत्व वाढलंय याच्यानं रोज सकाळी कळतं. पण हा आमचा अलार्म आहे खूप मोठा. घड्याळ किंवा मोबाईलवरती अलार्म लावायची गरज नाही. समजा आम्हाला 4 वाजता उठायचंय सकाळी तर आम्ही हा थंब जो आहे आमचा हा इथे आज्ञाचक्रावरती ठेवायचा. मी लावणार नाही बरं, मी तुम्हाला मेकअप डिस्टर्ब होईल ना. इथं ठेवायचा आणि किती वाजता उठायचंय तुम्हाला इथे असं ठेवून हे बोट सरळ करायचे. आता तुम्हाला 4 वाजता उठायचंय तर अंगठा इथे लागलेला असा हात सरळ फिरवायचा, परत हात बंद करायचा, ओपन करायचा. असं जर तुम्ही 4 वेळा फिरवलं सकाळी 4 वाजता तुमची झोप उघडेल. आता तुम्ही म्हणा मला 3:30 वाजता उठायचंय, मग काय करायचं? मग काय करायचं? मग 3 वेळा असं फिरवायचं आणि चौथ्यांदा असं फिरवायचं. हा 3:30चा आता आज प्रयोग करून पहा. उद्या सक्षम ज्ञानानंतर सांगा. पण तेव्हा उठल्यानंतर जाग आल्यानंतर परत आळशीपणाने काय करतो? कारण ती जाग फक्त एकदाच येईल. ती आली ती ताबडतोब उठायचं, बिस्तर सोडायचा. नाही सोडता आला तर मग नंतर काही नाही. मग नंतर तुम्ही 8-9 वाजेस्तर मग हे सूर्यवंशीचे नरक की नाही हे लक्षात ठेवा. तर असं प्रयत्न येतो, घडायची गरज नाही. आणि कोणी सगळे शिकायला सांगितलं मला. हे आर्यभट्टांनी ज्योतिषशास्त्रामध्ये लिहिलंय. त्यांनी जे शास्त्र लिहिलं त्याला म्हणतात फलित ज्योतिष. त्याच्यावरून कसं कळेल? त्याच्यावरून कसं कळेल? हो सांगतो. हे बघा हे जे आपले हात आहेत तुम्ही हात नका करू. तसंच विद्यार्थी आणि शिक्षक 100% येतो, विद्यार्थीला नेमके 33% येतात. का? तर जेव्हा शिक्षक समजवतो तेव्हा विद्यार्थी प्रयोग करतो आणि जेव्हा प्रयोग करायला सांगतो तेव्हा विद्यार्थी म्हणतो मला कळलंच. ठीक आहे ना? आता समजून घ्या. हे पंचमहाभूत आहेत आपले. जेव्हा सकाळी आम्ही सकाळी उठल्यावर हात जोडले आणि जेव्हा असे ओपन केले तेव्हा ज्या ज्या रेखा असतात त्या प्रॅक्टिकली मिळालेल्या पाहिजे. समजा आपली ही रेखा वर खाली आहे तर जलतत्वाची प्रॉब्लेम आम्हाला होणार. हे बोट आमचं सुटतंय त्याचं माझं हे बोट सुटतंय चिकटत नाही स्वतः नॅचरल चिकटा होतं चिकटे पण नॅचरल नेऊन असं पडलं हे बोट माझं होत म्हणजे कुठेतरी वायूचा त्रास आहे. मग कुठला तरी जॉईंट पेन मला आज दिवसभर आहे. गुडघाही दुखेल. डोक्याचा उपयोग केला की डोकं दुखतं ना. गुडघ्याचा उपयोग करतो गुडघा दुखेल. मग हा अंगठा दूर आहे म्हणजे कुठेतरी पाचन क्षमता गडबड होईल. अग्नी तत्व जाईल त्याच्यात अग्नी नाही राहणार. मग हे जे नंदकाचा भाग आहे हा जर नॅचरल वेमध्ये दूर होत असेल तर याचा अर्थ काय? याचा अर्थ आम्हाला आज पूर्णपणे आकाशाचा म्हणजे कानाचा त्रास होईल. आता आकाश आणि कानाचा काय संबंध? आम्ही काय म्हणतो पृथ्वी सगंधा. नाकात जे गंध येते त्याचा कोणता तत्व आहे? पृथ्वी. पृथ्वी सगंधा सरसास्थ आप. तिथे रसांचं ज्ञान येते म्हणजे काय? पाणी. सरसास्थ आप स्पर्शित वायू. स्पर्शाची अनुभूती कशामुळे येते? वायूमुळे. ज्वलनंच तेज. आमचं जे तेज आहे आम्ही जे बोलतोय आमचा आवाज निघतोय हे कशामुळे? अग्नीमुळे. नभास शब्दम. नभ म्हणजे आकाश. आकाश म्हणजे शब्द. शब्द कानाने ऐकू येतो. नभस्त शब्दम महता सहैव. हे सगळे जण मिळून कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम. प्रातस्मरणामध्ये म्हणतो पण आहे आज माझा प्रभात कोणी कोणी मंगल करावा. व्हॉट्सअपवरती एका मेसेज आला गुड मॉर्निंगचा म्हणून प्रभात मंगल होणार नाही. त्यांनी एखादं स्लोगन टाकलं म्हणून प्रभात मंगल होणार नाही. आमचा प्रभात मंगल होईल. ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकाली काल सांगितलं. सांगितलं पृथ्वी सगंधा सरसास्थ आपा स्पर्शिस्त वायू जलनम च तेज नभस्त शब्दम महता सहैव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम. आमचे पंचमहाभूत हे आमचे नवग्रह हे आमचे देवता आमचं प्रभात मंगलमय करतात.
म्हणून प्रातःस्मरण सकाळी करत असताना कोणाचं नाव घ्यायचं? या सगळ्या लोकांचं. नंतर मोबाईल उघडून बघायचा. त्याचा कुठलाही इमर्जन्सीचा मेसेज नसतो, म्हणून उठल्या उठल्या मोबाईल पाहायची गरज नाही. समजा एखाद्याचा गेल्याचा मेसेज आला की समोरचा व्यक्ती गेला, म्हणून त्याचा मेसेज आला, आपण लवकर जरी बघितला तरी तो परत येईल का? गेला तो गेला. आता एका तासाने जरी बघितला तरी काही टेन्शन आहे का? नाही, त्याला वाईट वाटणारच नाही, कारण तो गेला. तर एखाद्याच्या घरी कोणी आला म्हणजे जन्माला आला, त्याचा मेसेज आला किंवा यांच्या इथे मुलगा झाला. आता बरं आम्ही 1 घंटा लेट पाहिला तर तो का लेट 1 घंटा लेट होईल का? तो आला तो आला, तो त्याच्या वेळेवर आला, गेला तो त्याच्या वेळेवर गेला. मग आम्ही उगाच सकाळी सकाळी त्याला आधी कशाला बघायचं? आधी आम्ही स्वतःला शुद्ध करायचं, स्वतःला केंद्रित करायचं. आपली ध्यान धारणा साधना मंत्र जप विचार जे काही असेल ते आधी पूर्ण करायचं, नंतर मेसेज बघत राहायचं. नंतर आम्ही हे नाही करायचं त्याच्यापासून दूर व्हायचं, त्याबरोबर राहायचं, सामाजिक राहिलं पाहिजे. पण ते सामाजिक राहत असताना काय करायचं, किती राहायचं ते आम्ही ठरवायचं, आहे की नाही? कोणाला प्रायोरिटी द्यायची जीवनामध्ये ते ठरवणारे कोण? आपण.